मी शरद माळी, तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज। आज मी कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे। आपल्यासोबत सकल हिंदू समाज व समस्त हिंदुत्ववादी संघटनांचे सर्व पदाधिकारी व सर्व हिंदू बांधव शिवप्रेमी इथं आले आहेत। कोल्हापूरमध्ये विशाळ गडावरती जे अतिक्रमण झाले त्या अतिक्रमणाचा मुद्दा अतिशय तापलेला आहे। परवा गडावरती झडपी झालेली आहे। त्या माध्यमातून आता सर्वस्त हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आता जिल्हाधिकाऱ्याशी बसून चर्चा केलेली आहे। त्यांचं नेमकं काय मत मांडले त्यांनी आणि काय जनतेपर्यंत हा विषय गेला पाहिजे असं त्यांचं मत आपण जाणून घेऊया। कोल्हापूर सकल हिंदू समाज व सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्या शिष्टमंडळातर्फे आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। 14 तारखेला जो विशाळगडावरती प्रकार घडला त्या ठिकाणी झालेला जो मूळ म्हणजे हा घडलेला प्रकार या मुळाशी जावं, त्याच्यावर सक्षम अधिकारी नेमावा, रिटायर जज नेमावा आणि त्याची चौकशी व्हावी आणि खरे आरोपी ओळखावेत। कारण 14 तारखेला त्या ठिकाणी प्रांत आणि तहसीलदार हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि उपस्थित असताना त्यांच्याबरोबर ज्या शिवभक्तांच्याबरोबर चर्चा केली आणि शिवभक्त एक ठाम म्हणून बसले होते की आम्ही विशाळगडला जाणार। पण त्या ठिकाणी 10 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन जायचं ठरलं। त्याप्रमाणे तहसीलदार विशाळगडवरती गेले आणि गेलेल्या ज्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये मारहाण केली, शस्त्र काढली गेली आणि ते मारहाण केलेले शिवभक्त ज्यावेळेला पायथ्याशी आले आणि सर्व शिवभक्तांचा समतोल बिघडला आणि प्रकार घडला। म्हणून आपण या ठिकाणी विनंती केलेली आहे की याची खोलात जाऊन की एकाच बाजूची कारवाई न करता खरे गुन्हेगार कोण आहे ते शोधावे अशी आपण आज कलेक्टरना विनंती केलेली आहे। त्याचप्रमाणे फक्त विशाळगडला गेला अशा मुलांना हुडकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे चालल्यात, हे अत्यंत चुकीचं आहे। त्याचप्रमाणे ज्या पोरांच्यावरती अक्षरशः एखाद्या अतिरेक्यावरती गुन्हे दाखल करणार नाहीत, कलम दाखल करणार नाहीत, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी ह्या कोल्हापूरच्या पोलीस खात्यानं आपलं अपयश दडवायसाठी फक्त गुन्हेगार हुडकायचं, पोरांच्यावर गुन्हे दाखल करायचं हे काम चालू आहे। निश्चितच विशाळगडावर जे अतिक्रमण व्हायला ही चिंतेची बाब आहे। ही प्रत्येक शिवप्रेमीला कुठेही रुजणारी बाब नाही आहे। कुठंतरी ते अतिक्रमण निघून गडाला गडपण यावं असं त्यांची भावना असताना एक शिष्टमंडळ विशाळगडावर गेलेलं असताना त्या शिष्टमंडळाला मारहाण होते आहे। शिष्टमंडळ 10च माणसांचं गेलेलं असताना सरकारी अधिकारी संघ असताना सुद्धा मारहाण होत असल्यावर शिवप्रेमींचा जो समतोल बिघडलेला आहे त्याच्यातून जी काय झडप झालेली आहे आणि निश्चितच आता जे काय कार्यकर्ते जे आपल्या शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातीर तिथे गेलेले असताना अशा कार्यकर्त्यांच्यावरती एका अतिरेक्यापेक्षा पण जास्त गुन्हे घडलेले ही शिवप्रेमींसाठी फार धक्कादायक गोष्ट आहे आणि खरं तर हिच्या मुळाशी जाऊन ही चौकशी झाली पाहिजे असं हिंदुत्ववादी संघटनांचं मत आहे। अन्यथा असं नाही झालं तर हे पुढचं सुद्धा आमची दिशा ठरवू आणि उग्र ते आंदोलन किंवा कुठलाही सरकारच्या बाबतीत आम्हाला निर्णय घ्यायचा ते घेऊ असं त्यांचं मत आहे। कॅमेरामॅन दीपक सोबत मी शरद माळी, राष्ट्रहित न्यूज, कोल्हापूर। जय हिंद।